नमस्कार, मी माधुरी कुलकर्णी। माझे वडील श्री श्यामकांत दीक्षित यांचा हा जीवन परिचय। आज 31 जानेवारी 2026 माझ्या वडिलांना जाऊन आज 13 वर्ष पूर्ण झाली, तरी त्यांच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत। त्यांचे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमी मित्रांबरोबर मला त्यांच्याबरोबरच्या आठवणी आज जागृत कराव्याशा वाटतात। माझे वडील श्री श्यामकांत प्रभाकर दीक्षित, ज्यांना आम्ही घरात अण्णा म्हणायचो, त्यांच्याबरोबर 2 शब्द लिही असे माझे काका श्री दिलीप दीक्षित यांनी मला सांगितले। वरवर अगदी सोपे वाटणारे हे काम प्रत्यक्षात अतिशय कठीण वाटले। ते जाणवले मला त्यांचे आभाळा एवढे कार्य व माझा तुटपुंजा शब्दसंग्रह याचा मेळ बसेना, तरी त्यांचे जीवनचरित्र थोडक्यात मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न करते। अण्णांचा जन्म 29 ऑक्टोबर 1933 रोजी सौंदलगे, तालुका चिक्कोडी येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव श्री प्रभाकर श्यामजी दीक्षित व आई रुक्मिणी, हे राहणारे कर्नाटकमधील चिक्कोडीचे। अण्णांचे प्राथमिक शिक्षण मॉडर्न स्कूल पुणे येथे झाले आणि पदवी अभ्यासक्रम सोलापूर येथे दयानंद कॉलेजमध्ये झाला। अण्णा सर्वात थोरले, त्यांना रमेश, दिलीप, अविनाश हे बंधू व पुष्पा ही त्यांची बहीण। त्यांचे बालपण सख्खे तसेच राम, शालाताई, मोहन या मावस व आत्ते भावंडांबरोबर कोल्हापूरला, सांगोड्याला, अकोळला व पुण्यात फार आनंदात गेली। अण्णांना अगदी लहानपणापासून वेगवेगळे प्रयोग करायचे, निसर्गात वावरणे, फोटोग्राफी करणे वगैरे खूप आवडायचे। फोटोग्राफीचा व्यवसाय करणे हा त्यांच्या मनात होते, पण वडिलांच्या विरोधामुळे त्यांनी सरकारी नोकरी करण्याचे ठरवले आणि त्यांनी वन खात्याच्या परीक्षेचा फॉर्म भरला। परीक्षा दिली व उत्तीर्णही झाले। कोइंबतूर, शिमला येथील प्रशिक्षणानंतर त्यांनी भारतीय वन खात्यात नोकरीची सुरुवात केली। सुरुवातीला जामनेर, जळगाव, चांदवड, दिंडोरी येथे वनक्षेत्रपाल म्हणून ते होते। त्यानंतर त्यांची सब DFO म्हणून पदोन्नती झाली। नाशिक, धुळे, औरंगाबाद, लांजा इथे काजू प्रकल्प अधिकारी, नवी मुंबई येथे फळबाग प्रकल्प अधिकारी, जळगाव जिल्ह्यातले पाल येथे फॉरेस्टर ट्रेनिंग स्कूलचे संचालक, अशा अनेक मानाच्या जागी त्यांची नियुक्ती झाली। प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या कामाचा आगळा कार्यपद्धतीचा ठसा त्यांनी उमटवला। जसे की पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यान, पाल येथील फ्लॉवर क्लॉक वेळ सांगणाऱ्या फुलांचे घड्याळ, पांडवलेणे येथील 27 नक्षत्रांचा आराध्य वृक्षांची लागवड नक्षत्रवन, नाशिकलाच इंदिरानगर येथे अनोख्या वृक्षांचे वन, या सर्वांची निर्मिती, लोकांना झाडांची माहिती व्हावी, त्यात त्यांना रस निर्माण होऊन वृक्ष संवर्धनात पर्यायाने निसर्ग संरक्षणात समाजाचा हातभार लागावा ही त्यांची प्रामाणिक तळमळ होती। वृक्षतोड रोखणे, लाकडाच्या तस्करीला आळा घालणे, जंगली प्राण्यांची शिकार होऊ न देणे हे त्यांच्या नोकरीच्या व जीवनाचा भाग बनले होते व ते त्यांनी इमाने इतबारे केले। 29 ऑक्टोबर 1991ला अकोला येथे ते DFO सोशल फॉरेस्ट्री या पदावर असताना सेवानिवृत्त झाले। अण्णा महाराष्ट्र शासनाच्या नोकरशाहीचा एक भाग असलेले वनाधिकारी, परंतु त्या पलीकडे जाऊन ते निसर्गातील झाडे, वेली, पशुपाखरे, निर्झर, माणसे यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते जोडलेले एक व्यक्तिमत्व होते। त्यांचे झाडांवरचे प्रेम, जिज्ञासा व ज्ञान मिळवत राहण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वनस्पतीचे ज्ञानकोश म्हणून ते समाजात ओळखले जाऊ लागले। झाडांची पाने, फुले, शेंगा, फळ बघूनच ते झाड कुठले, त्याचे वैज्ञानिक नाव काय, स्थानिक नाव काय, उपयोग काय, ते कुठे उगवते, हे सर्व माहिती ते अगदी क्षणार्धात सांगायचे।
अनेक वर्तमानपत्रात त्यांचे सतत लेख असायचे. एकंदर 26 पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांचे पहिले पुस्तक श्री वृक्षनारायण कथा हे आपल्या सत्यनारायण कथेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिले. समाज प्रबोधन व हिंदू व्रतवैकल्यांची वृक्षाशी सांगड घालत लिहिलेल्या वृक्षनारायण कथेचे अनेक ठिकाणी पारायणे झाली. बायबलमधील वनस्पती मराठीतून व प्लांट्स इन बायबल्स हे इंग्रजीतून असे 2 पुस्तके आज ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅटिकन सिटीच्या लायब्ररीमध्ये शोभत आहेत. बायबलमध्ये उल्लेख असलेल्या वनस्पतींची माहिती पाहून प्रभावित झालेल्या पोप यांनी त्यांना व्हॅटिकन सिटीला भेट देण्याचे निमंत्रणही दिले. सायंटिफिक नेम्स ऑफ प्लांट्स एक्सप्लेन्ड हे त्यांचे पुस्तक आज वनस्पतीशास्त्र शिकवणाऱ्यांना दीपस्तंभाचे काम करते. म्हणून ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी संदर्भ ग्रंथ म्हणून स्वीकारले आहे. हे पुस्तक लंडनच्या एका नामांकित लायब्ररीमध्ये सुद्धा ठेवण्यात आले आहे. प्लांट्स इन बायबल आणि सायंटिफिक नेम्स ऑफ प्लांट्स एक्सप्लेन या 2 पुस्तकांमुळे अण्णांना व त्यांच्या साहित्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी प्राप्त झाली. वृक्षवेध या कादंबरीत वृक्षाच्या सहाय्याने गुन्ह्याचा शोध व गुन्हेगाराचा वेध घेणारी काल्पनिक कथा त्यांनी अत्यंत खुमासदारपणे मांडली आहे. वनस्पतींचे विचित्र विश्व खंड 1 व वनस्पतींचे विचित्र विश्व खंड 2 या त्यांच्या पुस्तकाद्वारे अतिशय समृद्ध व वैचित्र्याने नटलेल्या वृक्ष, लता, वेली आदी वनस्पतींच्या विश्वात अण्णा वाचकांना घेऊन जातात. त्यांच्या व्यासंगातून निर्माण झालेले वनस्पती जगतातील रहस्यमय आणि रोमांचकारी विश्व वाचकांना आवडून गेले. सर्वसामान्यांना माहिती नसलेल्या अगदी वेगळ्या अशा वनस्पतींची माहिती त्यांनी लोकांसमोर मांडली. असे वृक्ष असे देव या पुस्तकाच्या 2 खंडात पिंपळ, दुर्वा, तुळशी, वड, रुद्राक्ष, नारळ अशा अनेक धार्मिक व पवित्र वृक्षांचा पौराणिक कथेशी संबंध जोडत मनोरंजकरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर नव्या कहाण्या या पुस्तकात त्यांनी चातुर्मासाच्या कहाण्यांची वृक्षांशी सांगड घालत नव्याने सादर केल्या आहेत. पर्यावरण व प्रदूषण, परिसर, औषधी बगीचा, सभोवतालच्या औषधी वनस्पती, वास्तू प्रदूषण निवारक वनस्पती या त्यांच्या पुस्तकात वनस्पतींचे औषधी उपयोग तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने झाडांचे महत्त्व वैज्ञानिक दृष्टीने विशद केले आहे. वृक्ष आयुर्वेद, काल, आज आणि उद्या हे पुस्तक अनेक प्राचीन ग्रंथातून वृक्षसंदर्भात असलेल्या श्लोकांचे संकलन प्रयत्नपूर्वक करून व जाणीवपूर्वक निर्माण केलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. त्यांच्या तारकांचा सडा व विराणी ह्या काव्यसंग्रहांना कुसुमाग्रजांची प्रस्तावना लाभली. या काव्यसंग्रहामुळे पद्यप्रांतातही त्यांचा ठसा उमटला. पुण्याची कॉन्टिनेंटल प्रकाशन या प्रसिद्ध प्रकाशक कंपनीने त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित केली आहे. यावरूनच त्यांच्या लेखनाचा अभिजात दर्जा लक्षात येतो. एकीकडे पुस्तके लिहित असताना महाराष्ट्रातील गरीब शेतकरी वर्गाला वनशेती कशी करावी व त्यातून उत्पन्न कसे मिळवावे असे फक्त सल्ले न देता त्यात प्रत्यक्ष रोपे तयार करणे आणि ती मागवणे किंवा गरजूंना पुरवणे अशी कामे ते उत्साहाने करत. त्र्यंबकेश्वरच्या एका भेटीत त्यांनी रुद्राक्षाचे झाड पाहिले व तेथे रुद्राक्ष येऊ शकते तर तसेच हवामान असलेल्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी का नाही असा विचार त्यांनी केला व तेवढ्यावर न थांबता त्यांनी नेपाळहून रुद्राक्षाची ट्रक भरून रोपे मागवली व अनेकांना वाटली. आजही आमच्या श्री दिलीप काकांच्या कारखान्याच्या बागेत या झाडाला भरघोस रुद्राक्ष येतात. त्यांनी जास्त शेंगा देणारी शेवग्याची प्रजाती शोधली व त्याची रोपे
तयार करून शेतकऱ्यांना वाटली. सागरगोटे, हळद, काळी हळद यांची रोपे तयार करून ते लोकांना देत, कारण त्यांच्या उत्पन्नाला खूप मागणी असते. सतत वाचन व समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा यामुळे त्यांनी अनेक रोगांवर वनस्पतीपासून बनवलेली औषधे शोधली व त्याचे उत्पादन पण सुरू केले. पायांच्या भेगांसाठी मलम, मूळव्याध व टॉन्सिल्सवर रामबाण औषध तयार करून ते गरजूंना देत असत. डायबेटीसवर सागरगोट्यापासून त्यांनी बनवलेल्या औषधाला अमेरिकन कंपनीचे पेटंट मिळाले. आजही हे औषध KDX या नावाने बाजारात उपलब्ध आहे. या औषधाने मधुमेहींच्या जीवनात क्रांती केली. सकाळ, गावकरी, लोकसत्ता या वर्तमानपत्रात त्यांचे लेख नियमित असायचे. वनशेतीबद्दल सल्ले विचारण्यासाठी लोक लांबून यायचे. प्रसिद्ध ब्युटिशियन उर्जिता जैन यांनी त्यांना नैसर्गिक सौंदर्य प्रसाधक वनस्पतींच्या लागवडीसाठी पाचारण केले होते. अण्णांना नवीन प्रयोग करण्याची खूप आवड होती. पंचधातूपासून बनवलेल्या तारा वापरून भूगर्भातील पाणी शोधणे, सोलर पॅनल लावून घरामध्ये उजेड करणे, झाडांमध्ये वीज निर्मिती होते हे त्यांना बल्ब लावून दाखवणे, झाडांना भावना असतात, त्यांना संगीत आवडते हे सप्रमाण सिद्ध करणे, असे अनेक प्रयोग ते संस्थांमध्ये, शाळांमध्ये जाऊन मुलांना दाखवायचे. त्यांनी जुनी नाणी, दिवे व पुराण वस्तूंचे घरात संकलनही केले होते. तसेच राजा रवी वर्मा, अमृता शेरगिल अशा नामांकित लोकांचे चित्रांचे फोटोही त्यांनी संकलन केले होते. या दोन्ही संकलनांचे एका छोट्याशा संग्रहालयात रूपांतर झाले. पिरॅमिड मध्ये बसून ध्यानधारणा केली असता ती खूप चांगली होते हे समजल्यानंतर त्यांनी घरी मोठा पिरॅमिड बनवून घेतला होता. जपानी पद्धतीचा लाईट, सिमेंटचा लाईट पाहण्यासाठी आजही आमच्या बागेत आहे. हे सर्व पाहण्यासाठी लोक लांबून लांबून यायचे. नाशिकच्या वृक्षमित्र मंडळाचे ते बरेच वर्ष अध्यक्ष होते. त्यांचे निसर्गावरचे प्रेम, पर्यावरण समतोल राखण्यासाठी व प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्नांना पावती म्हणून त्यांना किर्लोस्कर वसुंधरा सन्मान, नेचर क्लब ऑफ नाशिकचा पर्यावरण मित्र पुरस्कार व इंदिरानगर युवक मित्र मंडळाचा नाशिकचा इंदिरानगर भूषण पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. दुर्बिणीच्या सहाय्याने निरीक्षण करीत जंगले फिरणे आणि कॅमेऱ्यात निसर्ग साठवून ठेवणे हा त्यांचा आवडीचा छंद होता. गरजूंना नैसर्गिक औषधोपचार करणे, बरे करणे, झाडांबद्दल माहिती देणे, प्रचंड वाचन व लेखन करणे हे त्यांच्या जीवनाचा आणि दैनंदिनीचा भाग बनले होते. त्यांच्या लेखन कार्यात तसेच इतर अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचे मित्र श्री देवरे, श्री डॉक्टर पटवर्धन, श्री थत्ते व श्री कंक व इतर अनेक मित्रांचे त्यांना सहकार्य लाभले. स्वभावाने अतिशय शांत, धीरगंभीर अण्णा कधीकधी अनेक गमती जमती करून लहान मोठ्यांना आश्चर्यचकित करून सोडायचे. घरी येणाऱ्या पाहुण्याला ते मधुमेहारी या वनस्पतीचा पाला खायला द्यायचे, वर त्यावर साखर खायला द्यायचे. तेव्हा अक्षरशः रेती खाल्ल्यासारखे वाटायचे. सोलरवर चालणारी पंख्याची हॅट बच्चे कंपनीला देऊन त्यांना खुश करायचे. तर कधी आम्हा सगळ्यांना घेऊन जंगल सफारीवर निघायचे. निसर्गात रमणारे कवी मनाचे अण्णा आजूबाजूला लहान मुलांचा, नातवंडांचा धिंगाणा बघून खुश व्हायचे. त्यांचे मराठी, इंग्रजी व संस्कृतवर खूप प्रभुत्व होते. इंजिनिअरिंगचे गणित ते चटकन सोडवायचे. माझी आई सुहासिनीशी त्यांचे लग्न 16 मे 1958 साली झाले. त्यांच्या प्रत्येक उल्लेखनीय कामगिरीत तिचा उत्कट सहभाग असायचा. तिच्या अकाली मृत्यूमुळे अण्णांना मोठा धक्काच बसला. विराणी या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांनी माझ्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझे मोठे बंधू संजय, रवींद्र व माझे आयुष्य सुखमय व्हावे म्हणून ते सर्वतोपरी झटत होते. या वटवृक्षाच्या छायेत आमचे जीवन बहरत असतानाच 31 जानेवारी 2013 रोजी
त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाप्रमाणेच सर्व निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी पोरके झाले. आज ते आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे कार्य त्यांच्या कर्तृत्वाची व अस्तित्वाची साक्ष देतात. त्यांची अफाट ग्रंथसंपदा, त्यांनी साकारलेली उद्याने तसेच घरासमोरचे अनोख्या वृक्षांचे उद्यान त्यांच्या रूपाने आजही आपल्यात आहेत. नमस्कार. शेवटचं घेते. आजही आपल्यात आहेत त्याच्यानंतर. नमस्कार.